घ्या. तर नंबर मध्ये जो पहिला रूल तुम्हाला मी लिहून दिलेला आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जनरली एकवचनी सामान्य नामाचे अनेकवचन करताना फक्त एस प्रत्यय दिला जातो. ओके, तर आता हा एस प्रत्यय कोणकोणत्या शब्दांसाठी तुम्ही वापरू शकता ते शब्द मी तुम्हाला या ठिकाणी काढून देतो किंवा ते नाउन्स तुम्हाला मी या ठिकाणी काढून देतो. बघा आता या ठिकाणी एस प्रत्यय जो की सगळ्यात जास्त वापरला जातो प्लुरल नाउन करण्यासाठी. आता पहा, जसं तुम्हाला मी स्टुडंट सांगितलं होतं त्याचप्रमाणे टीचर हे जे नाम आहे याचं अनेक वचन करताना फक्त आपण एस प्रत्यय लावतो. काय होतं? टीचर्स. बरोबर आहे. इव्हन समजा बुक हा जो शब्द आहे अनेक वचन करताना फक्त एस प्रत्यय लावतो. काय होतं? बुक्स. ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल हाऊस हा जो शब्द आहे यामध्ये ई जे आहे ई ऑलरेडी आहे. ई जे आहे ते ऑलरेडी आहे. त्याला जर यस प्रत्यय लावला तर त्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही तिथं ईएस प्रत्यय लावलेला आहे. लिहा हाऊस हाऊसेस, हाऊस हाऊसेस. घेतलं? काय झालं मोहन? चार नंबर मध्ये टाका. आता हे ब्लँक होत नाही. एस प्रत्यय जास्तीत जास्त लावला जातो. काय दिलं होतं तुम्हाला लिहून की हाऊसचं काय होतं? हाऊसेस. आता हे ईएस प्रत्यय आहे का फक्त यस प्रत्यय आहे? यस प्रत्यय आहे. कशामुळं? कारण की ई मुळातच या शब्दात आहे. त्यानंतर समजा ट्री असेल, ट्रीचं अनेक वचन एस प्रत्यय लावून काय होईल? ट्रीज. बरोबर आहे. बाकी सध्या काय फिरत आहे? फॅन, फॅन्स. फॅनचे किती अर्थ होतात? कोणकोणते? टेबल फॅन आणि सिलिंग फॅन. फॅन म्हणजे चाहता. देर इज अ फॅन. अँबिग्विटी, एका शब्दाचे दोन संदिग्ध अर्थ निघणे. किंवा पण, व्हॉट इज पण? श्लेष अलंकार मराठीमध्ये. मराठीतला सांगा श्लेष अलंकार काय आहे ते? एका शब्दाचे दोन अर्थ निघतात. जसं उदाहरणार्थ श्रीकृष्ण नवरा. हा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. तिथं काय आहे? वर्णे हा एक शब्द आहे. वर्णे म्हणजे काय? लग्न करणे. न हायफन वर्णे असा आहे ते. नवरीमध्ये आणि न वरीमध्ये फरक आहे. ही नवरी म्हणजे कोण? समजा मुलगी. आणि हे न वर्णे म्हणजे वरणार नाही. ते शिशुपाल जो होता ती म्हणते की हे शिशुपाल्याचं असेल तर त्याच्यासोबत मी लग्न करणार नाही, पण श्रीकृष्ण असेल तर मी लग्न करणार. बरोबर उदाहरण सांगितलं तुम्ही. आरती. मंदिरामध्ये आरती चालू आहे. नाही नाही तसं नाही. मंदिरामध्ये आरती चालत आहे. आरती नावाची मुलगी चालायली का ढण 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 ती देवाची आरती चालली? आपल्याला काही आयडिया नाही, म्हणून त्याला तिथे दोन अंक. वामनरावाला सुपारी लागते, लक्षात. तंबाखू लागते तर नाही होत. तंबाखू फेकून मारत नाहीत आपण. लागते लागते, खायला लागते आणि मारली तर टणकन लागते. इंग्लिशमध्ये पण तसं आहे. जसं की समजा मी म्हणालो की देर इज अ फॅन इन द रूम. आता या फॅनचे अर्थ दोन कोणते? हा,
की फॅन म्हणजे ते चाहता म्हणायले का फॅन म्हणजे ते पंखा म्हणायले? आपल्याला काही लक्षात येत झाले. जिथं समजा लक्षात येत नाही त्याला म्हणायचं पण अलंकार. ओके, चला. शी बिकेम फ्लॅट असं एक वाक्य आहे. जाऊ द्या, ते नंतर पाहू आपण डिटेलमध्ये पण शिकत असताना, पण हे थोडंसं समजून घ्या. फॅनचं अनेक वचन होतं फॅन्स. हे सोपं आहे, फार काही अवघड नाही. फार्मर जर आलं तर काय होईल अनेक वचन? फार्मर्स. हा, जास्त डोकं कुठं लावायचं आपल्याला? ईएस प्रत्येक कुठं लागतो ते आणि त्याचे अपवाद घ्या लिहून त्याच्या खाली. राईट डाऊन. सेकंड रूल, ईएस प्रत्यय कधी लावायचा? कोणता प्रत्यय? ईएस प्रत्यय. कधी? राईट डाऊन द रूल. ज्या नामाच्या शेवटी एस, एस एच, सी एच, एक्स, ओ किंवा झेड यापैकी एखादे अक्षर असते त्या नामाचे अनेक वचन करताना ईएस प्रत्यय लावला जातो. ईएस प्रत्यय लावला जातो. पहा, एकवचनी नामाचं अनेकवचनी नामामध्ये रूपांतर करताना ईएस प्रत्यय कधी केव्हा लावावा हा एक फार मोठा प्रश्न आहे, जो की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ज्या नामाच्या शेवटी एस, एस एच, सी एच, एक्स, ओ किंवा झेड, हा झेड राहिल्यावर यापैकी एखादं अक्षर असतं, ते आहे का ते बघायचं. पहा आता, शेवटी एस असलेलं एखादं नाम सांगा. ज्या नामाच्या शेवटी एस आहे असं एखादं नाम. पाणी कशाने पिता? बॉटल. ग्लास शेवटी काय आहे? येस. गिलास म्हणायचं नाही, काय होतं? किंवा क्लास, आपण कुठं बसलो? क्लासमध्ये. चला आपण ग्लास घेऊ. ग्लासचं अनेक वचन ग्लासेस. आणि हा कोणता ग्लास? मराठीत ग्लासला काय शब्द आहे? पेला. पेला म्हणत नाही कोणी, पेला म्हणजे दुसराच अर्थ काढतात. लक्षात. ग्लास जर समजा तुम्ही काच म्हणून वापरत असाल तर त्याचं अनेक वचन होत नाही. हा, ते पदार्थवाचक नामामध्ये जातं. आपण ग्लास म्हणजे काच बी म्हणतो ना, गाडीचा ग्लास कोणीतरी फोडला, तो ग्लास म्हणजे काय? आपला पेला आहे का? नाही. किंवा ग्लासेस तुम्ही गॉगल्सला पण म्हणू शकता, जे चष्मा असतो त्याला पण तुम्ही ग्लासेस म्हणू शकता. ग्लासेस, गॉगल्स, स्पेक्टॅकल्स असे 3 शब्द आहेत. कशासाठी? चष्म्यासाठी. तुम्ही त्यापैकी एक वापरू शकता. तर ग्लासचं अनेक वचन शेवटी एस असल्यामुळे काय आलं? ग्लासेस. राईट. चला, एस एच वाला एखादा शब्द सांगा ज्या शब्दाच्या शेवटी एस एच आहे. सकाळी ब्रश करता सगळीजण? कधी मध्ये? परवाच्या दिवशी केला होता. हसणं झाले याचा अर्थ करत नाही. जे हसतात त्यांचे दात दिसतात. विठोबा दंत मंजन वापरत असाल तिथं ब्रशची गरज नाही, म्हणजे बोटाने पण ते मंजनाने तुम्ही करू शकता. ब्रशचं स्पेलिंग सांगा. ब्रश काय होतं? एस आलं म्हणजे काय? ब्रशेश.
बरंच म्हणायचं नाही. ब्रश किंवा डिश आपल्या घरी असते ना. डिश म्हणजे काय? प्लेट म्हणू शकता किंवा पदार्थ पण म्हणू शकता. अनेक क्वेश्चनात काय म्हणायचं? डिशेश. डिशा म्हणायचं नाही. हा, सीएच वाला शब्द सांगा. मॅच. बॅच समजा आपल्या 4 बॅचेस आहेत. सीएच आलं शेवटी तर काय? बॅचेस. SHES. सीएच आलं ES. एक्स वालं सांगा. बॉक्स. काय होईल रे? बॉक्सेस. एक्स आलं म्हणजे काय? ES येईल. बरोबर नाही? चला ओ वाले सांगा. नाही, मँगो जाऊ देते. खाला मँगो आपण. हा, दुसरं सांगा. भाजी सांगा एखादी मुलींनो. टोमॅटो आवडतं का पोटॅटो? दोन्ही बी. टोमॅटो, पोटॅटो, टोमॅटो. टमाटे म्हणायचं नाही. शेवटी काय आलं? ओ. काय? टोमॅटोज. कळ? आता शेवटी झेड असलेला एखादा शब्द सांगा. QUIZ. क्वीज म्हणजे प्रश्न. प्रश्न मंजुषा असते ना, ज्यात तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता शेवटी झेड आहे ना, तर याचं अनेक वचन करताना एकच काम करायचं, झेड डबल लिहायचं. क्विजेस किंवा बचं बजेस होतं. तर या ठिकाणी काय केलं मी तुम्हाला? नॉर्मल जे शब्द आहेत की ज्यांना ES लागतं, नॉर्मल शब्द ज्यांना हमखास ES लागतं ते शब्द काढून दिलेले आहे. आता याचे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, एव्हरी रूल हॅज अन एक्सेप्शन. प्रत्येक नियमाला काय आहे? अपवाद आहे. तसं याला पण एक अपवाद आहे. आता याचा अपवाद कोणता? अपवाद म्हणजे काय की त्या शब्दाच्या शेवटी यापैकी काहीतरी प्रत्यय असताना सुद्धा तुम्ही त्यांचं अनेक वचन ES ने करत नाही, तर CH ने, सॉरी S ने करता फक्त. असे शब्द कोणते आहेत? पहिले CH चे सांगतो. स्टमक, पोट, स्टमक्स. मोनार्क, राजा, मोनार्क्स. इकडे पहा, आता डिफरन्स पहा. हॅलो, या ठिकाणी जे CH आहे याचा उच्चार कसा होतो रे? क, स्टमक. आणि या ठिकाणी जे CH आहे कुठे गेला? याचा उच्चार कसा होतो? बॅच, च. जर समजा CH चा उच्चार, उदाहरणार्थ समजा CATCH कॅच, च सारखा होत असेल तर बिंदास काय करा? ES लावा, कॅचेस. परंतु त्या CH चा उच्चार जर क सारखा होत असेल तर S लावा फक्त. स्टमक, स्टमक्स. मोनार्क, मोनार्क्स. चला, त्यानंतर जे आहे फोटो, किलो, पियानो. सोलो एक आहे याच्यामध्ये. यांच्या शेवटी काय दिसायला? इकडे पहा, लिहायची गडबड करू नका. शेवटी काय दिसायला तुम्हाला? ओ दिसायला. मग रूल काय सांगितलेला आहे की ज्या नामाच्या शेवटी ओ असेल बिंदास काय करा? ES लावा. पण इथं लावता येईल का? नाही. फोटोचं अनेक वचन कसं होतं? फोटोज, यस प्रत्यय. किलोचं कसं होतं? किलोज, यस प्रत्यय. पियानोचं, पियानोज, यस प्रत्यय. याचं कारण असं आहे की हे 3 शब्द जे आहेत हे शॉर्ट फॉर्म्स आहेत त्यांच्या मूळ शब्दाचे. जसं की फोटोचा फुल फॉर्म आहे फोटोग्राफ. फोटोग्राफ म्हणत जा, पण आपण फोटो म्हणतो. बरोबर आहे, तेही शॉर्टकट मध्ये फोटो म्हणतो. ऍक्च्युली फोटोग्राफ हा मूळ शब्द आहे. तुमचा जो फोटो असतो ना, आमच्या लहानपणी फार फॅशन होतं पहा, आता पण फॅशन होतं. 7-8 दिवसाखाली फोटो काढायचे, भिंतीला लावायचे. म्हणजे गेल्यानंतर नाही, हा जिवंतपणी.
छानसा एखादा बनवून फोटो लावतात ना लोक घरामध्ये, म्हणजे अल्बम करायचे, त्याच्यात फोटो ठेवायचे. परंतु आता काय झालंय की या मोबाईलमुळे काय झालंय की ते क्रेज कमी झालेलं आहे, कारण की केव्हाही आपण फोटो पाहू शकतो. लक्षात आलं? तरी पण आता डिजिटल फोटो फार मोठमोठ्या प्रमाणात येत आहेत. प्री वेडिंग फोटोशूट जर तुम्ही पाहिलं असेल, पोस्ट वेडिंग फोटोशूट, खूप सारे काही प्रकार आलेत. असो, किलो शॉर्ट फॉर्म आहे कशाचा? किलोग्रॅम. किलोग्रॅम हा फुल शब्द आहे. आपण किलो म्हणतो, किलो म्हणायचं नाही. शनिवार बाजार 20 रुपये किलो. पियानो, ते पियानोग्रामो हा पण एक वाद्यवृंद जे आहे. पियानो तुम्ही वाजवला असेल, प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या पियानो. टिंग डिंग 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 मोबाईलवर वाजवायचं आपलं ते पियानोग्राम. हे एक आहे. दुसरं की ज्या नामाच्या शेवटी स्वर प्लस ओ आहे त्याचं अनेक वचन पण येस न करायचं. पहा, स्टुडिओ, रेडिओ, कुकू, दोन स्वर. इकडे पहा, गडबड करू नका, थांबा. स्टुडिओ माहित असेल तुम्हाला, कुठलाही स्टुडिओ, फोटो स्टुडिओ वगैरे वगैरे. अनेक वचन कसं कराल? हा, हे ओ दिसलं म्हणजे ईएस का येस? का? कारण की आय एक स्वर आहे आणि ओ एक स्वर आहे. रेडिओ, जुन्या काळामध्ये नवरदेवाला रेडिओ देत होते पहा, आठवते का तुम्हाला? जुन्या काळामध्ये नवरदेवाला भेट वस्तू म्हणून रेडिओ द्यायचे, कारण त्या काळात रेडिओची क्रेज होती. म्हणजे लग्नानंतर त्याच्याकडे 2-2 रेडिओ असायचे. दुसरा रेडिओ कोणता आता? बायको एक रेडिओ जे कधी बंद व्हायचं नाही, त्या रेडिओची तरी सभा संपायची. नमस्कार, आता आमची सभा संपलेली आहे. पण बायकोची सभा झोपल्यानंतर संपायची. म्हणजे 2-2 रेडिओ त्या नवरदेवाला मिळायचे लग्नामध्ये. तर आता रेडिओ मला नाही वाटत कोणी जास्त यंग जनरेशन वापरत नाही. जुन्या काळातले लोक जे आहे कधी कधी डिंगडॉंग चालू करतात. कुकू मध्ये काय आहे? 2 स्वर आहे, बरोबर नाही? 2 स्वर असल्यामुळे कुकूज. चला घ्या, हा महत्वाचा नियम होता. झालं लिहिणं? मोहन, पाणी आणायला सांगितलं. गोदावरी नदीकडे गेलं काही पाणी आणाय. ला कोणी आले आपले? जवाहर सर का? दररोज कोणी येतो 5:30ला? गुगे सर येणार नाही, तब्येत बरोबर नाही. गुगे सर नंतर जवाहर सर यायचे. सर तिकडे 5:30ला, इकडे 5:30ला ऍट ए टाइम नाही सर. सुट्टी दिली सायंकाळी तिकडे. तुम्हाला काय वानं द्यायला जायचं काय करता सुट्टी? घ्या. चला नेक्स्ट नियम पहा, 3 नंबर मध्ये टाका. आता IES प्रत्यय कधी लावायचा ते सांगतो तुम्हाला. घ्या, IES प्रत्यय कधी केव्हा लावायचा? तर याचा रूल असा आहे मित्रांनो, लिहा. ज्या नामाच्या शेवटी व्यंजन प्लस वाय असते त्या नामाचे अनेक वचन
करताना शेवटचे वाय काढून त्या ठिकाणी IES प्रत्यय लावला जातो. शेवटचे वाय काढून घ्या. आता असं एखादं नाम मला सांगा ज्याच्या शेवटी व्यंजन प्लस वाय आहे. हा हा ट्राय. हा आणखी हा एक नाम येणं तुम्हाला व्यंजन प्लस वाय. अँग्री. अँग्री विशेषण आहे. हा स्टडी नाम होऊ शकतं. आणखी स्टोरी. व्हेरी गुड. स्टोरी आहे, डायरी आहे, कमिटी आहे, त्यानंतर लेडी आहे, क्राय आहे, फ्लाय आहे, हे आता सांगितलेलं स्टडी आहे. यांच्या शेवटी काय आहे? व्यंजन प्लस वाय आहे. कसं तर बघा आता या ठिकाणी समजा STORY स्टोरी. इंस्टाग्रामला स्टोरी ठेवत असाल ना तुम्ही? नाही, दुसऱ्याची पाहता. तर स्टोरीचं अनेक वचन करताना स्टोऱ्या म्हणायचं नाही. त्यानं लई स्टोऱ्या सांगितल्या आम्हाला किंवा नुसत्या स्टोऱ्या ठेवायला ती अनेक वचन काय होईल? आता आर व्यंजन आहे की नाही? व्यंजन प्लस वाय काय होईल सांगा? स्टोरीज. बरोबर आहे. आर्मी व्यंजन प्लस वाय आर्मीज. 3 नंबर पॉलिसी. LIC काढली असेल तुम्ही, व्यंजन प्लस वाय. हा आपल्या मृत्यूनंतर घरच्यांना सुख देणारी पॉलिसी म्हणजे LIC. मरायचंच नाही. माझ्याकडे LIC एजंट बरेच येऊन गेले. ते जगण्यापेक्षा मरण्याचे फायदे जास्त सांगू लागले. आणि मी म्हणलं मी मेल्यानंतर मला नाही तर दुसऱ्याला काय आला. चांगलं बी आहे, वाईट बी आहे, तेवढं काही नाही त्याच्यामध्ये. असं काढा असेल तर काढा. 15 लाखाची काढा. सिटी व्यंजन प्लस वाय काय होईल? सिटीज. स्टडी अनेक वचन स्टडीज. तुम्ही जर एखाद्याला जर तुम्हाला असं तुम्ही मराठीत विचारताना तुझा अभ्यास कसा चालू आहे, विचारा मित्राला एखाद्या प्रश्न, तुझा अभ्यास कधी कसा चालू आहे, ते उत्तरामध्ये काय देते? मला माहित नाही का तू किती शाळा आहे तिथे. बरं आहे. इंग्लिशमध्ये स्टडीज म्हणायचं. स्टडीज कशी चालू आहे? कारण तुम्ही 4-5 विषयाचा मिळून अभ्यास करता ना, एका विषयाचा करता का? 5 विषयाचा अभ्यास म्हणजे स्टडीज झाले. एका विषयाचा अभ्यास म्हणजे स्टडी. चला नेक्स्ट मध्ये पहा. आता फ्लाय. हे फ्लाय म्हणजे उडणे नाही, माशी. फ्लाईज. हा लेडी काय करायचं? लेडीज. लेडीज अँड जेंटलमेन. इंग्लिशमध्ये महिलांना तेवढं काही असा देवी समान रिस्पेक्ट नाहीये. लेडीज अँड जेंटलमेन याचं मराठी ट्रान्सलेशन काय होतं? बंधूंनो आणि भगिनींनो,
देवियों और सज्जनों. हिंदीमध्ये म्हणजे सांगायला डिफरन्स तुम्हाला, आपल्या कल्चरमध्ये महिलांना देवी समजलं जातं. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. देवीचा दर्जा दिलेला आहे. आणि पुरुषांना सज्जनो म्हटलेला आहे, देव नाही. देवीवर देवता म्हणायला पाहिजे. तर हे सांगत होतो यासाठी की एकदा जेंडरवर प्रश्न आला होता, जेंटलमन, तर त्याचं फेमिनाईन काय होतं? तर ऑप्शन मध्ये होतं जेंटल वुमन आणि लेडी. समजायला मेन धरा, जेंटलमेन किंवा मॅन, लेडी धरा. तर काय होईल करेक्ट याचं सांगा. जेंटलमॅनचं लेडी करायचं का जेंटल वुमन करायचं? लेडी करायचं. लक्षात ठेवा, इथं जेंटलमॅन दिसलं म्हणजे जेंटल वुमन नाही करायचं, तर जेंटलमॅनचं लेडी होत असतं. तो एक प्रश्न आला होता एकदा परीक्षेमध्ये, पोरांनी वुमन जेंटल वुमन नसते. मेंटल असेल पण जेंटल नसते. त्याच्यामध्ये जेंटल म्हणजे कोमल, चांगल्या स्वभावाचा, म्हणजेच म्हणून त्याला सज्जन म्हटलेलं आहे. चला, आता हे असं असलं तरीही याला पण काय आहे, हे मोडत नाही वाटत, मोडते. ह्याला पण अपवाद आहे. घ्या, याचे अपवाद कोणते? की ज्या नामाच्या शेवटी स्वर प्लस वाय असतं, त्याचं अनेक वचन फक्त यस प्रत्यय देऊन करायचं. आणलं पाणी का दुसरं काय आहे? जवाहर सर आली, कोणते तरी सर आले थोडं. हॅलो, बघा आता 2-3. आता या ठिकाणी BOY बॉय हा शब्द शेवटी काय आहे, स्वर प्लस वाय. दिसायला की नाही तुम्हाला? तुम्हाला एकट्याला दिसायला. व्यंजन प्लस वाय आलं तर काय करायचं? वाय काढून टाकायचं. स्वर प्लस वाय आलं तर काय करायचं? काढायचं का नाही? बॉईज बंद करेल. ओके, चला. मंकी स्वर प्लस वाय, अनेक वचन काय होईल? मंकीज. ट्रे अनेक वचन काय होईल? ट्रेज. चालतं. तर इथपर्यंत आपण या ठिकाणी नंबरचे रूल्स पाहिलेत. बाकीचा भाग उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. IES प्रत्यय कधी लावायचा ते तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. ओके, दुसरे प्रत्यय हे मजा आली नाही या टॉपिक मध्ये? इंटरेस्टिंग वाटायला का बोर व्हायली? मजा आली. चला ठीक आहे, आपण 5:30 पर्यंत कंटिन्यू करणार होतो, पण सर आलेले आहेत त्याच्यामुळे आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद. सी यू टुमॉरो.